भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना म्हणजे अमूल्य देणगी आहे अशी भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। भाजपच्या वतीनं बिंदू चौकात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात नागरिकांची रीघ लागली होती। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केलं। यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। डॉक्टर आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना म्हणजे एक अमूल्य देणगी आहे। राज्यघटनेमुळेच लोकशाही जपणारा देश अशी भारताची ओळख निर्माण झाल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। दरम्यान डिगे फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचं सादरीकरण केलं। त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी डिगे यांना धन्यवाद दिले। तसंच त्यांनी उभारलेल्या संसद प्रतिमेची पाहणी केली। सेफ लाईफ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरालाही खासदार महाडिक यांनी भेट दिली। तर गडमुळशिंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र यशवंत यांच्या वतीनं आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून खासदार महाडिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आलं। याचवेळी माजी सैनिकांच्या वारसदार असणाऱ्या 75 वर्षीय गीता गुरव यांनी खासदार महाडिक यांची भेट घेऊन त्यांच्या संसदीय कामगिरीचं कौतुक केलं। यावेळी भरत काळे, महेश यादव, अतुल चव्हाण, लाला नाईक, दीपक खांडेकर, मारुती गायकवाड, विराज चिखलीकर, डॉक्टर राजवर्धन, अंकुश निपाणीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।